नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. तुमचा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज माघ महिन्यातील दर्श अमावस्या आहे. तर अमावस्येच्या दिवशी खास करून महिलांनी आपल्या घरामध्ये काय काय केलं पाहिजे, किंवा मी माझ्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हे करतेच. दर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून आपण हे घरामध्ये केलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यासाठी किंवा माता लक्ष्मीचे अखंड वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपण हे अशा पद्धतीने आपण आपल्या घराची साफ स्वच्छता करून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी केलंच पाहिजे. जरी आधी आपण साफ स्वच्छता केली असेल तरीसुद्धा आपण खास करून अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी या पद्धतीने आपण घरातली थोडी का होईना साफ स्वच्छता करायलाच हवी. त्यानंतर मग स्वच्छ उंबरठा वगैरे पुसून झालेला होता, बाहेरचं सगळं आवरलेलं होतं. मग हळदीचं लेपन जास्त महत्त्वाचं. आवर्जून आपण अमावस्येला आणि पौर्णिमेला हळदीचं लेपन करायलाच हवं. आणायचे आज गुरुवार पण होता. गुरुवारी तर मी हळदीचं लेपन करतेच. 1-1.5 चमचा हळद घेऊन त्याच्यामध्ये आपण गुलाबजल, गोमूत्र, थोडंसं चंदन घालायचं आणि असा सुगंधित स्प्रे आपल्याकडे जर असेल ना तर मग तो पण थोडासा घातला ना तर आपल्या उंबरठ्याला मस्त असा छान सुगंध येतो. तर इथे हळदीचं लेपन करून घेते. हळदी ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मुख्य दरवाजावर जर आपण हळदीचं लेपन केलं ना तर मग छान सुगंध पण येतो दरवाजाचा, आणि लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये प्रवेश होण्या अगोदरच इतका छान सुगंध उंबरठ्यावर इतका छान सुगंध जर आपल्या येत असेल तर लक्ष्मी मातेचं स्वागत आपल्या घरामध्ये खूप छान पद्धतीने होईल व आपल्याला पण घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण वाटतं. त्यानंतर मग हळदीचं लेपन सुकेपर्यंत आज गुरुवार होता तर मग देवपूजा वगैरे करून मग स्वामींना अभिषेक करून घेतला दुधाने. त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने मूर्तीला परत अभिषेक करून घेतला व शाल वगैरे घालून स्वामींचं पूजन करून घेतलं. आज ना फुलं कमीच होती, कारण काल शिवरात्री असल्यामुळे आज रोज मी मंदिरात जाते ना तेव्हाच फुलं घेऊन येते, तर आज फुलंच नव्हती तिथे. काल जी फुलं होती काल जास्त आणलेली होती थोडी, त्याच्यातली मग बाकीची ठेवली होती, एवढी लागली नव्हती तर मग ती आज वाहिली. आणि नंतर मग आपल्या शिवलीला अमृताचं पारायण मी काल केलेलं होतं, त्याची उत्तर पूजा पण आज करून घेतली. कारण 8:54 अमावस्या लागणार होती, त्याच्या आधीच आपल्याला उत्तर पूजा करायची होती. तर मग म्हणून दही भाताचा नैवेद्य महादेवांना देऊन मग उत्तर पूजा सकाळी लवकर करून घेतली, 8:45च्या अगोदरच. गुरुवार असल्यामुळे मंगल कलशाची पण स्थापना करायची होती. त्याच्यातलं पाणी तुळशीला घालून मग परत मंगल कलशाची पण पूजा करून घेतली. आणि देव वगैरे जास्त काही आज उजळायची गरज नव्हती, कारण शिवरात्री आणि प्रदोष एकादशी सगळे व्रतच होते. म्हणून मग मी अगोदरच 2 दिवस आधीच स्वच्छ केलेले होते, तर आज काही केले नाही. फक्त देवांची जेवढी भांडी वगैरे होती ती तेवढीच स्वच्छ केली. आणि मंगल कलश मात्र पाणी नवीन भरून ठेवलं त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीच्या कलशाची पण पूजा करून घेतली. त्यानंतर मग किचन पण आपलं रात्री सगळं आवरलेलं असतं, तरी पण सकाळी एकदा स्वच्छ धुवून घेतलं. आणि मग अन्नपूर्णा मातेची पण आज अमावस्या होती म्हणून पूजा करून घेतली स्वयंपाकाच्या अगोदरच.
त्यानंतर आज आपल्याला सकाळी बाहेर दिवा लावायचा होता। तर दक्षिण दिशेला अमावस्या असल्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा होता। त्याच्यामध्ये राईचं तेल घालायचं आणि थोडेसे काळे तीळ घालायचे। असा दिवा आपण दारासमोर अमावस्येच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावून घेतला। आपण दाराबाहेर जो दिवा लावतो ना तो राईचा तेलाचाच लावायचा आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे काळे तीळ घालायचे। तर खूप छान अनुभव येतात बघा। आज मोगऱ्याला ना मस्त छान अशी फुलं आलेली होती। सकाळ सकाळी त्यांना पण म्हटलं झाडांना पण व्यवस्थित पाणी घालून घेऊ। झाडांवर पाणी घातलं तर छान फ्रेश वाटतात झाडं। आणि ऊन पण आता सध्या खूप पडायला लागलेलं आहे, खूप ऊन पडतंय। आणि सीडी ना जेव्हा उद्यापन केलं ना त्या दिवसापासून बाहेर काढलेली होती तर आणलीच गेली नाहीये आणि खाली झाडांना भरपूर ऊन लागतंय, ते पण आणावी लागेल लवकरच आणि झाडं लावायला लागतील। उंबरठ्याचं लेपन सुकलेलं होतं, उंबरठ्याचं पूजन करून घेतलं। मग त्यानंतर हळदी कुंकू लावून आणि झेंडूची फुलं ठेवली। तर मग जे देठ असतं ना झेंडूच्या फुलाचं ते आपल्या घराच्या आतल्या साईडने पाहिजे, अशा पद्धतीने आपण दारावरती झेंडूचं फूल ठेवायचं। तर रांगोळी वगैरे सगळं झालेलं होतं। सकाळी 9 वाजेपर्यंत सगळं आवरून झालेलं होतं। दिवा मात्र सकाळी लवकर लावलेला होता, थोडा 6 वाजेच्या आत। आणि त्यानंतर मग पाण्यामध्ये खडा मीठ, हळद आणि गोमूत्र घालून छान लादी वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं। या दिवशी घरातलं जेही काही आपल्याला वाटत असेल जाडे झरमटे वगैरे फॅन वगैरे आपण सगळं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे। जेवढं आपल्याकडून होईल तेवढं शक्यतोवर आपण साफ स्वच्छता ठेवायलाच पाहिजे। जिथे साफसफाई आणि स्वच्छता असते ना तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो। तर माझं सगळं बाहेरचं आवरून झालेलं होतं। त्यानंतर मग मी आलेली होती किचनमध्ये। तर आज मला बनवायचं होतं वरण बट्टी आणि वांग्याची भाजी, खानदेशची स्पेशल डिश। त्यासाठी मी तुराची डाळ, त्याच्यामध्ये थोडी मुगाची डाळ घातलेली होती, त्याच्यामुळे ना वरण थोडं घट्ट होतं। तर इथे डाळ शिजवून ठेवलेली होती मी अगोदर आणि मग थोडं पाणी घालून थोडी हळद आणि हिंग घातला, चवीनुसार मीठ घालून हे छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे वरण। आमच्या इकडे फोडणीची डाळ जास्त करून कोणी खात नाही, आम्ही बनवतो इकडे, पण मी वरणबट्टी गावाकडच्या साईडला जसं बनवतो ना त्या प्रकारेच आज बनवणार आहे। तर डाळ शिजेपर्यंत मी इथे वांगे कापून घेतलेले होते आणि वांगे कापल्यानंतर पाण्यात टाकले आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं, कारण वांगे काळे होतात लवकर म्हणून। पाण्यात मीठ जर घातलं तर मग काळे होत नाही लगेच। मिक्सरमध्ये मी इथे लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती। त्यानंतर कुकरमध्ये 2 पळ्या तेल घातलं आणि मग जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली। त्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला आणि आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घातली। पाणी न घालताच मी ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं होतं। तर हळद घातली 1 चमचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेले वांगे, आमच्या इकडे लग्न समारंभ वगैरे असला ना तर त्याच्यामध्ये वरणबट्टी वांग्याची भाजीच असते आणि किंवा काही छोटा मोठा कार्यक्रम पण करायचा असला ना त्यावेळेला वरणबट्टी वांग्याची भाजी भात असे हे पदार्थ ठेवतात। तर हे व्यवस्थित परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना जाडसर थोडं शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले होते। जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला, थोडं जाडसर ठेवायचं आहे। ते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, पुन्हा एकदा मिक्स करून थोडं पाणी घातलं, कारण आपण याला कुकरमध्ये शिजवणार आहोत त्याच्यामुळे खाली करपणार नाही म्हणून। पाणी घालून व्यवस्थित मिक्स केलं। नंतर
वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 5-1 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत. आता वांगे होत आहेत तोपर्यंत मी इथे बट्ट्यांसाठी पीठ मळून घेते. तर अगोदर परातमध्ये थोडं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे. रवा अगोदर अशासाठी घातला कारण बाकीचं साहित्य टाकेपर्यंत रवा आपला व्यवस्थित फुगेल म्हणून. आता ओवा घातल्या, हाताने क्रश करून बडीशेप घातली, हळद 1 चमचा, थोडं तेल घातलं, त्यानंतर हा खाण्याचा सोडा घातल्यामुळे बट्टी छान फुगते आणि चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. गावाकडे गव्हाचं पीठ मळतानाच गहू आणि मका हा सोबतच दळून घेतात, त्याच्यामुळे रवा घालायची गरज पडत नाही. पण इकडे आपण घरच्यासाठी थोडंच करतो, मग कोण दळून आणणार म्हणून मग रव्याचा वापर करतो आम्ही याच्यामध्ये, मका नसतो म्हणून गव्हाच्या पिठात. तर आता थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ. जास्त पातळ करायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने मी इथं बट्ट्यांची कणिक मळून घेतलेली आहे. तेल लावून याला मळून 5-1 मिनटं मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपले वांगे इथं शिजलेले होते. कुकर उघडून बघितला, कणिक मुरते तोपर्यंत. तर बघा मस्त तेल सुटलेलं आहे वांग्यांना. थोडेसे मी याला चमच्याने घोटून घेणार आहे, कारण घोटल्यानंतर यांची टेस्ट छान येते म्हणून. अशा पद्धतीने वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. तर आता इथे गॅस बंद केला मी. आता आपण बट्ट्या घडून घेऊ. उपवास सोडायचा असला तर हा बेत एकदम छान आहे. एकादशी असली की दुसऱ्या दिवशी बार असला, आमच्या इकडे वरणबट्टीच बनते जास्त करून सर्व घरांमध्ये. तर इथे चपातीसारखं आपल्याला तेल लावून याला लाटून घ्यायचं आहे. पातळसर. आता लाटून झाल्यानंतर मग आपण याला तेल लावून घेऊ. सगळीकडे व्यवस्थित लागेल असं आपल्याला या चपातीला तेल लावून घ्यायचं आहे. नंतर अशा पद्धतीने गोल रोल करून घ्यायचा. आणि मग जेवढा आपला चपातीचा गोळा असतो त्या भागामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने ज्या साईडने ओपन असेल ती साईडमध्ये घेऊन आपल्याला हे असं गोल आकारामध्ये व्यवस्थित बट्टी याची आपल्याला घडून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने गोल गोल करून सगळ्या साईडने पॅक करून आपल्याला बट्टी तयार करायची आहे. ओपन साईड जर वरती राहिली तर आपण याला आता वाफवणार आहोत. तर वाफवण्यामध्ये मग ती बट्टी अशी फुटते मध्येच, म्हणून जो भाग ओपन आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. आणि सगळ्या बट्ट्या इथे तयार करून घ्यायच्या. नंतर मग एका चाळणीला तेल लावून घ्यायचं, कारण बट्ट्या मग याला चिपकणार नाहीत म्हणून. आणि एक एक करून याच्यामध्ये
बट्ट्या आपल्याला रचून घ्यायच्या आहेत। जशा पद्धतीने सगळ्या मावतील तशा, पण थोडा गॅप ठेवायचा मध्ये, कारण वाफल्यानंतर बट्ट्या फुगतात। बट्ट्या घडायच्या अगोदरच कढईमध्ये मी गॅसवर पाणी तापवायला ठेवलेलं होतं। पाण्याला छान उकळी आली होती। आता आपण याच्यावरती बट्ट्या वाफवण्यासाठी ठेवून देऊ। आता याच्यावर झाकण ठेवू। ताट झाकला मी याच्यावर आणि थोडं वजन म्हणून, कारण वाफ बाहेर निघायला नको म्हणून याच्यावर पाटलं ठेवलं। आता याला आपण मध्यम गॅसवर 15 मिनिटं या बट्ट्या वाफवून घेऊ। 15 मिनिटं झालेत। आता बघून घेऊ आपल्या बट्ट्या तयार झाल्या आहेत का। मस्त आपल्या बट्ट्या वाफवून तयार झालेल्या आहेत बघा। आता खाली उतरवून घेते आणि थंड झाल्यावर मग आपण यांना बारीक कट करून तळून घेणार आहोत। आता इथे कढईमध्ये तेल टाकते बट्ट्या तळण्यासाठी। दहा एक मिनिटांनी बट्ट्या थंड झाल्या होत्या। अशा पद्धतीने आपल्याला बट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर त्या प्रकारच्या आवडत असतील तर अशा प्रकारे कट करा, नाहीतर मग ह्या आकारामध्ये पण आपण बट्ट्या तळू शकतो। तर आता तेल तापलेलं होतं बघा, किती छान पदर सुटलेले आहेत बट्टीला। आता मध्यम गॅसवर आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या। खूप छान लागतात, एकदा नक्की ट्राय करून बघा। मधून मधून याला आपण असं व्यवस्थित परतवत राहायचं, म्हणजे एकसारखी बट्टी तळली जाईल सगळीकडून। मुलांना जास्त करून कडक तळलेल्याच बट्ट्या आवडतात, म्हणून मी मध्ये मध्ये याला आपण असं परतवत राहायचं। नुसतं सुद्धा खायला मुलांना खूप आवडतात ह्या बट्ट्या आणि छान लागतात, नुसत्या जरी काढल्या तरी। मस्त छान बट्ट्या आपल्या तळल्या गेलेल्या होत्या। तर अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या इथे तळून घेते। यांना ना डाळमध्ये बारीक चुरून त्या पद्धतीने या बट्ट्या आमच्या इकडे खातात। तरी ते सगळ्या बट्ट्या तळून घेते आणि मग नंतर ताट वाढून घेते। अगोदर देवांना नैवेद्य दाखवते। तरी ते मस्त डाळ, भात, वांग्याची भाजी, आपली खानदेशची स्पेशल डिश इथे तयार झालेली आहे। मस्त ही बट्टी डाळमध्ये चुरून खूप छान लागते। वरून मस्त साजूक तूप घालायचं डाळमध्ये आणि खूप छान असा बेत आपला खानदेशी इथे तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।